सीटेट रिसोर्सेस तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण गार्डनरचा मल्टिपल थिअरी ऑफ इंटेलिजन्स हा एक भाग बघितला होता। या व्हिडिओमध्ये आपण आता स्पियरमनची द्विघटक सिद्धांत, स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत हा एक सिद्धांत बुद्धिमत्तेचा मी बघत आहोत। आपण बुद्धिमत्तेचे वेगवेगळे सिद्धांत बघत आहोत। ठीक आहे, आता आपण इकडे पहिले बहुविध मल्टिपल इंटेलिजन्स बघितला, आता आपण स्पियरमनचा द्विघटक बघत आहोत। एक थर्स्टन आहे, कॅटल आहे, जेपी दास आहे। ह्या सगळ्यांचे सिद्धांत आपल्याला एक एक करून आता बघायचे आहे। पेपर मध्ये याचे प्रश्न उत्तर येतात। टीईटी मध्ये, सीटेट मध्ये स्पियरमनचं काही मला आलं नाही, गार्डनर आणि गिलफोर्डचं जास्त येते, पण टीईटी मध्ये मात्र मला स्पियरमनचा प्रश्न हा आढळलेला आहे, म्हणून मी तुम्हाला हे शिकवते। तुम्ही लक्ष द्या। स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत टू फॅक्टर थिअरी। आता बघा, स्पियरमन काय म्हणतात की यांच्यामध्ये बुद्धी ही एक घटक नाही आहे, ती दोन घटकांची बनलेली आहे। तर ते दोन घटक तुमचे कुठले आहे? एक तुमचा सर्वसामान्य घटक आणि एक तुमचा विशेष घटक। या दोन घटकांनी तुमची बुद्धिमत्ता ही बनलेली आहे। कोण म्हणतो असं? स्पियरमन म्हणतो। स्पियरमनचा कुठला सिद्धांत आहे? टू फॅक्टर थिअरी। स्पियरमन म्हणतात की बुद्धी जी आहे ती दोन घटकांची बनलेली आहे, एक तुमचा सर्वसामान्य घटक आणि एक तुमचा तो विशेष घटक। ठीक आहे, आता बुद्धीचा जो सामान्य घटक आहे हा सर्व व्यक्तीमध्ये असतो। बुद्धीचा जो तुमचा सामान्य घटक असतो हा सर्व व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये राहतोच, परंतु विशेष घटक मात्र प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न स्वरूपामध्ये राहतो। तो कशा प्रकारे बघूया आता आपण। एक मिनिट थांबा। स्पियरमनच्या मते की जो आपला बुद्धिमत्तेचा जो घटक आहे, लक्ष द्या, स्पियरमन यांच्या मते जी सामान्य बुद्धिमत्ता असते ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, ती प्रत्येक व्यक्तीमध्ये राहते, परंतु जी विशेष बुद्धिमत्ता आहे ती प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न स्वरूपात। उदाहरणार्थ आपण पाहू, उदाहरणार्थ बघा, जसं आता कुणाची संगीत विषयक बुद्धिमत्ता, संगीत विषयक त्याला जास्त आवड राहते, म्हणजे ती संगीताकडे त्याचं संगीत क्षेत्राकडे त्याला जास्त लक्ष राहते। कोणाचं खेळण्याकडे जास्त लक्ष राहते, कोणाचं खेळण्याकडे जास्त लक्ष राहते, कोणाचं अभ्यासामध्ये जास्त लक्ष राहते, है ना, कोणाचं गणित विषयामध्ये जास्त लक्ष राहते, गणित त्याला जास्त जमते, कोणाला मराठी चांगलं जमते, कोणाला इंग्लिश चांगलं जमते, कोणाला सोशल सायन्स सब्जेक्ट चांगले जमतात। अशा प्रकारची ही एक विशेष बुद्धिमत्ता असते। जनरल फॅक्टर सगळ्यामध्ये असतो, परंतु ह्या ज्या वेगळ्या हे ज्या क्वालिटी आहे, ह्या विशेष क्षमता आहे ना, विशेष क्षमता ह्या वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्या असतात। कोणी कोणी खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतो, है ना, काही विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी दाखवतात, खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होतो त्यांचा, काही संगीताकडेच म्हणजे संगीत विषयक त्यांची क्षमता खूप जास्त प्रमाणात असते, त्यांना खूप आवडतं ते गाणे म्हणणं, हे करणं, ते त्या क्षेत्राकडे वळतात। आता जसं त्यांचं म्हणणं इथं बघ काय म्हणून आपण केला, जसं तुम्हाला तो व्यक्ती अ आहे, अ एक व्यक्ती आहे, एक ग व्यक्ती आहे, एक क व्यक्ती आहे, हा, यांच्या वाक्याप्रमाणे करू आता। आता बघा यांचं काय आहे की भाई जी फॅक्टर जो आहे हा सगळ्यामध्ये सेम असतो, याच्यामध्ये पण जनरल फॅक्टर सेम आहे, याच्यामध्ये पण जनरल फॅक्टर सेमच आहे, जी फॅक्टर सर्वांमध्ये सेम असतो, परंतु जे स्पेशल फॅक्टर आहे, तुमची विशेष बुद्धिमत्ता आहे ती प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकते। याच्यामध्ये दोन असू शकते, है ना, स्पेशल फॅक्टर याच्यामध्ये एक असू शकते, याच्यामध्ये पण असू शकते, असे स्पेशल फॅक्टर वेगवेगळे असतात। ठीक आहे, आणि स्पियरमनचं म्हणणं आहे की भाई जनरल फॅक्टर तुमच्याकडे सर्व व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात जनरल फॅक्टर असतो, सामान्य बुद्धिमत्ता असतेच, परंतु जो विशेष घटक आहे तो प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतो। याचे पुढील भाग बघा मग आता याच्या पुढील भाग बघूया आता। सामान्य बुद्धिमत्ता ही सर्वच प्रकारच्या कार्यामध्ये असते। आपण काय बघत आहे? स्पियरमनचा सिद्धांत पाहतो। स्पियरमनने काय सांगितलं की दोन फॅक्टर असतात, एक तुमचा जनरल फॅक्टर असते आणि एक तुमचा स्पेशल फॅक्टर असते। हा, मग आता ते काय म्हणतात की भाई सामान्य बुद्धिमत्ता ही सर्वच प्रकारच्या कार्यामध्ये असते, परंतु जी विशेष बुद्धिमत्ता आहे ती फक्त विशिष्ट क्षेत्रापुरतीच कार्यरत राहते। उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की समजा गायनातील बुद्धिमत्ता आहे, एखादा जर समजा आहे म्युझिक क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात तो हुशार आहे, म्युझिक क्षेत्रात त्याला खूप जास्त माहिती आहे, मग आता ही जी त्याची बुद्धिमत्ता आहे ना ही फक्त त्या गायनापुरतीच मरायची, त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर इकडे गणितामध्ये किंवा मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये होणार नाही, कारण की त्याची बुद्धिमत्ता ही त्या क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे। मग है ना, आता बघा जसं आता कवी आहे, कवी त्याच्या कविता करतो,
है ना. पण मग त्याची जी काही बुद्धिमत्ता आहे ती त्या क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे. ती इकडे तुमची तर्कशास्त्र किंवा राज्यशास्त्र किंवा तुमची सायकोलॉजी इकडे वळणार नाही. आलं लक्षात. म्हणजे माझ्या सांगण्याचं जे आहे ते तुम्ही लक्षात घ्या. मी सांगत तुम्हाला हे आहे, माझा पॉइंट हा आहे की स्पियरमनने जो द्विघटक सिद्धांत सांगितलेला आहे त्या द्विघटक सिद्धांतामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की जनरल फॅक्टर हा सर्वांमध्ये राहतो, सर्व व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात जनरल फॅक्टर हा राहतोच. परंतु जो तुमचा स्पेसिफिक फॅक्टर आहे, जो तुमचा विशेष बुद्धिमत्ता जी तुमची काही आहे ती प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आढळते. ओके. आणि ही जी विशेष बुद्धिमत्ता तुमची आहे ती विशेष बुद्धिमत्ता त्या त्या क्षेत्रापुरती मर्यादित राहते, इतर क्षेत्राशी तिचा संबंध राहत नाही. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे मी इथे उदाहरण दिलं होतं की बाई तुमची गायनातील जी क्षमता आहे ती तुमची गायनाची जी क्षमता आहे ती तुमची त्या क्षेत्रापुरती मर्यादित राहील, इतर तुमच्या गणितामध्ये, तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये, तुमच्या इंग्लिशमध्ये तिचा वापर होणार नाही. त्यानंतर जर समजा एखादा कवी आहे तो तुमचा कविता करतो तर त्याची जी ती क्षेत्रात म्हणजे त्याच्या क्षेत्रापुरतच त्याचं नॉलेज मर्यादित राहील. तर्कशास्त्र झालं तुमचं, जॉग्राफी झालं तुमचं, राज्यशास्त्र झालं, याकडे त्याची बुद्धिमत्ता जाणार नाही. विशेष बुद्धिमत्तेची गोष्ट करत आहे. आलं लक्षात तुमचं. हा याचा जो सिद्धांत आहे ना हा थोडासा आहे. त्यांनी फक्त काय सांगितलेलं आहे की स्पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत सांगितलाय. दोन प्रकारची तुमची बुद्धी असते, एक तुमचा जनरल फॅक्टर असतो, एक तुमचा स्पेसिफिक फॅक्टर असतो. जनरल फॅक्टर प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतो, परंतु स्पेशल फॅक्टर हा विशेष व्यक्ती म्हणजे स्पेशल फॅक्टर जो आहे तो प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असतो. आणि जो काही तुमचा विशेष फॅक्टर आहे, तुमचं जी स्पेसिफिक तुमची जे काही बुद्धिमत्ता आहे ती त्याच क्षेत्रापुरती मर्यादित राहते, इतर क्षेत्राकडे म्हणजे इतर क्षेत्राशी संबंध राहत नाही. आलं लक्षात तुमच्या. ही आहे तुमची स्पियरमनची द्विघटक सिद्धांत, स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत. ओके. आता मागील व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, गार्डनरचा मल्टिपल थिअरी सांगितलं. गार्डनरच्या मल्टिपल थिअरीमध्ये आपण थोडी रिव्हिजन करून घेऊया. गार्डनरच्या मल्टिपल थिअरीमध्ये मी काय सांगितलं होतं तुम्हाला की बुद्धी त्यांनी 8 प्रकारची सांगितलेली आहे आणि प्रत्येक बुद्धी एकमेकावर अवलंबून आहे बरं का. प्रत्येक बुद्धीचं वेगवेगळं क्षेत्र आहे, परंतु तू एकमेकावरती अवलंबून आहे. जसं त्याच्यामध्ये मी तुम्हाला भरपूर सांगितलं. त्याच्यामध्ये काय होतं, संगीत विषयक होतं. संगीत विषयक मध्ये त्या व्यक्तीचं संगीताची नाद आहे, संगीताचा ताल आहे, लय आहे, वादन आहे, तिथे तिथे त्यांची म्हणजे तिथे ती क्षमता त्यांच्यामध्ये जास्त असते ना. त्याच्यानंतर मी सांगत तुम्हाला इंटरपर्सनल सांगितलं, इंट्रापर्सनल सांगितलं आहे ना. इंटरपर्सनल मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, आध्यात्मिक गुरु सांगितले, इंट्रापर्सनल सांगितले, इंटरपर्सनल सांगितलं तुम्हाला आहे ना. एक हेलन केलरचं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला. त्यानंतर मी तुम्हाला निसर्गविषयक बुद्धिमत्ता सांगितले, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले त्यांना निसर्गाविषयीचं नॉलेज राहते. अवकाशीय सांगितलं, दिशाध्यान वगैरे राहते त्यांना है ना. अशा प्रकारचं मी तुम्हाला बुद्धिमत्ता मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पियरमन सांगितलेलं आहे. ठीक आहे. आपण काय करू की हे एकदा बुद्धिमत्तेचे आपले सगळे टॉपिक आटपले की त्याच्यानंतर मग आपण कुठले कुठले प्रश्न आलेले आहेत बुद्धिमत्तेच्या संदर्भात स्पेशल ती एक हे घेऊन येईल मी, व्हिडिओ घेऊन येईल की मग कुठले कुठले प्रश्न उत्तर आले आहेत तुमच्या कुठल्या पेपरमध्ये, टीईटीच्या आणि सीटेटच्या सुद्धा. टीईटी पेपर 1, 2 आणि सीटेट पेपर 1, 2 मध्ये बुद्धिमत्तेचे कुठले कुठले प्रश्न उत्तर आहे हे सगळे मी एका ठिकाणी घेऊन येईल. त्याच्यामुळे काय होईल मग तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त प्रकारे तुम्हाला नॉलेज पण मिळेल आणि सराव पण होईल. ठीक आहे. मग या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एका नवीन सिद्धांत. ओके. थँक्यू.